कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्हाला नाही आणलं तुम्ही? नाही, मला नको, तुम्ही घ्या। तुम्हाला जरा तरी येईल। कसं वाटतं? थँक्यू। हो प्लीज, तुम्ही मला असं सारखं सारखं थँक्यू नका ना म्हणू। काय म्हणू? काही नका म्हणू। फक्त तुम्हाला जर असा त्रास झाला ना तर मला अजिबात सहन नाही। एक विचार नाही, म्हणजे तुमची इच्छा असेल आणि तुम्हाला वाटत असेल तरच सांगा। हवं ते विचारा तरी। लीलावती ताईंना काय झालं होतं? ते आजारी होते ते, काही होऊ नाही शकलं, मग तेच आणलं होतं। म्हणून तुम्हाला एवढा त्रास झाला? पण सगळं एवढ्या घाईघाईत निघालो ना आपण की भास्कर भाऊजी आणि अखिल भाऊजींना आपण। नाही ठीक आहे ना, नाही तसंही घरापासून हेच हॉस्पिटल सगळ्यात जवळ आहे। बाय द वे, मी तुम्हाला थँक्यू या करता म्हणत होतो, कारण आज बाबा फक्त तुमच्यामुळे जिवंत आहेत। काय बोलताय? नाही हे खरं, सगळेच पॅनिक झाले होते आणि तुम्हाला त्या सिच्युएशन मध्ये ते सुचणं, मुळात तुम्हाला कसं माहिती की म्हणजे अशा वेळी CPR द्यायची गरज असते? अशाच एका वाईट अनुभवातून कळलं। म्हणजे मी तुम्हाला म्हटलं होतं ना, पणी लहान असताना एकदा बाबांच्या छातीत दुखायला लागलं होतं। हो, आणि तुम्ही त्यानंतर ड्रायव्हिंग शिकला होता। हे सगळं पण तेव्हाच शिकले। आम्हाला तर कळलंही नव्हतं की तो हार्ट अटॅक आहे। कसं बसं रिक्षातून बाबांना हॉस्पिटलला घेऊन गेलो आणि तिथे गेल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की माइल्ड होता, पण तो हार्ट अटॅक होता आणि बाबांची भरपूर काळजी घ्यावी लागेल। घाबरला असाल ना तुम्ही? हातबल आले होते, पण तुम्हाला माहितीये ना, आयुष्यात कितीही अडचणी आल्या ना तरी असं घाबरून नाही झालं। पण मला राहून राहून सारखं वाटत होतं की आता माइल्ड हार्ट अटॅक आला, उद्या मोठा हार्ट अटॅक आला तर काय करणार आहोत आम्ही? आणि मग गेले डॉक्टरांना भेटायला। तेव्हा त्यांनी ही पद्धत शिकवली, जी आज कामी आली। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।